नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वय वाढल्यानंतर पती पत्नीच्या नात्यात तणाव का निर्माण होतो. शांत संसारात अचानक दुरावा का निर्माण होतो. वय आणि वैवाहिक तणाव हे एक मनोवैज्ञानिक सत्य. चला तर मग जाणून घेऊया आपण. कधी तुम्ही असा विचार केला का की 50 वर्ष वयानंतर पत्नी आपल्या पतीपासून दूर का होऊ लागते. ती जी वर्षानुवर्ष सोबत राहिली तीच आता चुपचाप राहायला लागली आहे. थोड्या थोड्या कारणावरून ती नाराज राहू लागली आहे. ती जी वर्षानुवर्ष सोबत होती ती आता चुपचाप राहायला लागली, किंवा असं म्हणू की आता मनाने दूर झालेली आहे. हा फक्त वयाचा असर नाहीये, त्यामागे लपलेले आहे असे काही कटू सत्य ज्याच्यावर आज आपण मोकळेपणाने बोलणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं काही सांगणार आहे, 5 सत्य गोष्टी ज्या मनाला टोचणाऱ्या तर आहेत, परंतु ज्या ऐकायला सुद्धा त्रासदायक आहेत. परंतु ही जीवनाची सत्यता आहे हे समजून घेणे खूप गरजेचं आहे. कारण बरेच नातं केवळ यामुळेच तुटतात कारण की दोघेही एकमेकांच्या मौनाला समजून घेत नाही, किंवा चूप राहण्याला समजूनच घेत नाही, किंवा समजतच नाही. जेव्हा पत्नीच्या मनात हळूहळू राग आणि दुरावा निर्माण होतो तेव्हा सर्व असर नात्यावर पडतो, आणि ते प्रेम जे कधी काळी सर्व काही होतं आता ते मात्र ओझं वाटायला लागतं. जर तुम्ही सुद्धा तुमच्या नात्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असाल, किंवा तुम्हाला वाचवायचं असेल, किंवा जवळून एखाद्या जवळच्या व्यक्तीचं तुम्हाला कदाचित उदाहरण असेल, तर वयाच्या या टप्प्यावर काय बदल होतात ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ जरूर बघा, कारण की हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. होऊ शकते तुम्हाला त्याचं उत्तर सुद्धा मिळेल जे आजपर्यंत कोणी मोकळेपणाने बोललेच नाही, किंवा काही गोष्टी सांगितल्याच नाही. पुढील आपण आता बघणार आहोत की काही गोष्टी जेव्हा की स्त्री 50 वर्ष वयापर्यंत पोचते तेव्हा तिचे शरीर मन हळूहळू बदलत असते. हा बदल बाहेरून दिसत नाही. बाहेरून सगळं काही व्यवस्थित वाटतं, सगळं काही छान वाटतं, परंतु हा बदल आतमधून खूप काही बदलत असतं. त्याला हार्मोन्समध्ये बदल होत असतात. थकावट येते, चिडचिडपणा येतो, झोप लागत नाही, झोप कमी होते, आणि कधी कधी विनाकारण राग येतो, उदास वाटते, आणि हे सगळं कारण आहे मोनोपॉजच्या असरमुळे. आता विचार करा, पत्नीला ही गोष्ट समजतच नाही की पत्नीसोबत काय घडत आहे, किंवा तिच्यासोबत काय घडत आहे हे तिला सुद्धा कळत नाही. तर तिला आणि पतीला सुद्धा कळत नाही की पत्नीसोबत नेमकं काय घडत आहे. तर तो तिला नेहमी असंच म्हणतो की आजकाल ही खूप बोलते, किंवा आजकाल ही खूप चिडचिड करते, चिडचिडी झाली आहे, किंवा असं सुद्धा म्हणू शकतात काही जण की ही नाटक करत आहे, आणि नाटक करत आहे असं सुद्धा समजू लागतात. आणि इथूनच सुरू होते असली दुरावा. पती म्हणतो पहिले तर ती अशी नव्हती,
प्रत्येक वेळी रागावते. का रागावत आहे? आणि पत्नी विचार करते, खरंच हे समजून घेतील का, की मी स्वतः ही समजत नाही, मलाच कळत नाही आहे, की मला नेमकं काय होत आहे हे मलाच कळत नाही. आणि ती अपेक्षा करते की आपल्या पतीने आपल्याला समजून घ्यावं. आणि पत्नीला वाटतं, विचार करते ती, की खरंच हे समजून घेतील का? मी स्वतः नाही समजत आहे, मला स्वतः समजून नाही राहिलं की काय होत आहे, तर माझा पती मला समजून घेईल का? आणि ही तीच वेळ असते की सर्वात जास्त तिला आपल्या साथीची गरज असते, आपल्या प्रेमाची गरज असते, आपल्या साथीदाराची गरज असते. कोणी असं की जे तिच्या ऐकून घेईल, तिच्यासोबत उभं राहील, विना तिला काही जज करता, तिला जज न करता तिला साथ देईल. परंतु होतं मात्र उलटच. पती तिला एकतर असंच काहीतरी समजतो किंवा तिची मजाक उडवतो आणि मग हळूहळू पत्नी स्वतःला एकटं समजायला लागते. तिच्या मनात ती एकटी आणि आता आपण नको असलेली असं ती समजू लागते. एका गोष्टीवरून समजून घ्या. आता ही एक उदाहरण दाखल मी तुम्हाला सांगत आहे की माधुरी ही 51 वर्षाची गृहिणी आहे. नेहमी हसतमुख, खुशमिजाज, मनमोकळी. परंतु मागील 1 वर्षापासून ती प्रत्येक गोष्टीवरून रडायला लागते. रात्री व्यवस्थित झोपू शकत नाही आणि दिवसभर थकल्यासारखी राहायला लागली. पतीला वाटतं की माधुरी आता पहिल्यासारखी राहिली नाही. तो तिला म्हणतो की तुला प्रत्येक वेळी काय असं होतं, का तू परेशान राहते, तुला काय होत आहे? परंतु माधुरी त्याला समजावून सांगू शकत नाही. त्याला समजावण्याचा प्रयत्न करते की मी ठरवलं तरी स्वतःला कंट्रोल करू शकत नाही आहे. परंतु तिच्या पतीचं उत्तर असतं की हा तुझा समज आहे, जरा TV बघ, तुझा मूड ठीक होईल. माधुरीला सगळ्यात जास्त त्रास होतो त्या याच गोष्टीचा होतो की तिचा जीवनसाथीसुद्धा तिला समजून घेत नाही. तिच्या त्या त्रासाला मजाक समजतो आणि इथूनच तिचा भरवसा मात्र कमजोर होऊ लागतो. आणि ती आता तिच्या मनातलं बोलणं, पतीसोबत बोलणं बंद करून टाकते. आणि पतीला वाटतं की माधुरी आता बदलली आहे. माधुरी आता पहिल्यासारखी राहिली नाही, ती बदलली. परंतु माधुरी स्वतः नाही समजू शकत आहे की हा बदल काय आहे. ती स्वतःच या बदलाचा सामना करत आहे. स्त्रीच्या जीवनात या वयात तिची भूमिका बदललेली असते. आईचा रोल तिच्या मागे पडतो. ती जेव्हा आईचा रोल करत असते तो आता मागे पडलेला असतो. शरीरासोबत तिचे विचारही आता बदलले असतात. याची तिला आता जाणीव होऊ लागते. आता तिला वाटतं की तिलाही कोणीतरी समजून घ्यायला हवं, जसं तिनं सगळ्यांना समजून घेतलं. परंतु जेव्हा तिचा पतीच तिच्या भावनाची कदर करत नाही, तर तिच्या मनात खोलवर एकटेपणाची जाणीव निर्माण होती. आणि हा बदल काही आजार नाही आहे किंवा कुठल्या गोष्टीचे हे आजार नाही, रोग नाही, हा एक प्राकृतिक प्रक्रिया आहे. जर पतीने थोडा धीर धरला, थोडं समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि पत्नीला मोकळेपणाने बोलला, तर हीच वेळ दोघांनाही आणखी जवळ आणू शकते. जर कधी पतीने म्हटलं की मी तुला समजून घ्यायला तयार आहे, तू मला सांग तुला काय होत आहे, समजून घेण्याचा मी प्रयत्न करील. आणि समजून घेण्याचा त्यांनी जर प्रयत्न केला तर तुला समजून घ्यायचं आहे की तुला काय जाणवत आहे, तर हेच शब्द पत्नीच्या मनाला अगदी ओलावा देऊन जातं, तिच्या मनाला शांती देऊन जातं. परंतु कटू सत्य हे आहे की काही पुरुष मंडळी याला मूड स्विंग म्हणून टाळतात आणि पत्नीशी तीच गोष्ट तिला खूप तिच्या मनाला लागून जाते. भावनात्मक तुफानासारखी असते. जर तुम्ही तिला एकटं सोडलं तर ती आतल्या आत तुटत जाईल.
आणि त्यासाठी गरजेचं आहे की या वयात पत्नीच्या शरीरात व मनात नवीन युद्ध सुरू असतं. तेव्हा तिचा पती तिच्या सर्वात मोठा जवळचा मित्र, सहारा बनायला हवं किंवा जवळचा व्यक्ती म्हणजे पती असतो. तेव्हाच हे नातं समस्या पार करेल. नाहीतर दुरावा असा बनत जातो की पुन्हा वापस त्या वळणावर येणे कठीण होऊन जातं. आणि म्हणून पत्नीला जेव्हा ह्या गोष्टीचा सामना करावा लागतो, जेव्हा मोनोपॉज असतं, तेव्हा तिच्याजवळ तिच्या भावनिक मानसिकदृष्ट्या जवळ असणे खूप गरजेचं आहे. तिला आधार देणे खूप गरजेचं आहे. तर आता पुढली गोष्ट बघू आपण दुसरी, की प्रत्येक स्त्रीला वाटतं की तिचा पती तिचा साथी बनावं, मित्र बनावा, हुकुमशहा नाही. परंतु बऱ्याच नात्यात पतीची वागणूक अशी असते की पत्नी हळूहळू स्वतःला एक जबाबदारी घेणारी व्यक्ती समजू लागते. जेव्हा पती प्रत्येक गोष्टीत तिला टोकत असतो, प्रत्येक वेळी तिची चूक काढतो किंवा प्रत्येक निर्णयावर तिच्या प्रश्न उभे करतो, तेव्हा पत्नीचा आत्मविश्वास तुटतो. आणि जेव्हा हे असेच वर्षानुवर्ष चालतं, तेव्हा मनात एक गंभीर तक्रार बनते, जे प्रेमाला हळूहळू संपवत जाते. काही पती असेही असतात जे प्रत्येक गोष्ट आपल्या हिशोबानुसार त्यांना लागतं. जेवण कसं बनवायचं, घर कसं दिसावं, मुलं कसे वागायची किंवा कसे वागवायचे किंवा कसे वाढवायचे, प्रत्येक गोष्टीचा त्याचा निर्णय हा शेवटचा निर्णय असतो. पत्नीचा काही वेगळा विचार जरी असेल तरी तो ऐकत नाही किंवा ऐकल्यासारखं केल्या जात नाही किंवा टोमणे मारून तिला चूप केल्या जातं. आणि काही पती असेही म्हणतात की न रागवता न बोलता बस चुपचाप राहतात, काहीच बोलत नाही, तिच्या कुठल्याही गोष्टीवर कोणतीच प्रतिक्रिया न देता चुपचाप राहतात. आणि हे एक प्रकारची उदासीनता असते जी आतल्यात खूप टोचत असते. पत्नीला वाटतं की तिच्या अस्तित्व या माणसाजवळ काहीच नाही, तिच्या अस्तित्वाचा या माणसावर काहीही फरक पडत नाही. आणि आपण आता बघू एक कहाणी. त्या कहाणीवरून तुमच्या लक्षात येईल, एक उदाहरण सांगते मी तुम्हाला, त्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल. विमलताई जी 54 वर्षाची आहे, प्रत्येक वेळी तक्रार करते. प्रत्येक वेळी तिची तक्रार असते तिच्या पतीची तिच्याविषयी, की तिला काही समजत नाही, तुझं काही काम ढंगाचंच नाही आहे, तुझ्यामुळे सगळं घर बिघडलं आहे. आता ही तक्रारी तिच्या जीवनाचा एक हिस्सा झाली आहे. वर्षानुवर्ष ती हेच सहन करत आली आणि ती चूप राहत आली, सगळं सहन करत आली. तिने असा विचार केला की कदाचित कामाचं लोड असेल, कदाचित तणाव असेल आणि त्यामुळे ह्या गोष्टी त्यांची चिडचिड चाललेली असेल. परंतु होतं काय की हे त्यांची आदत होती, हा त्यांचा स्वभाव होता आणि त्यामुळे वर्षानुवर्ष तिला हेच ऐकावं लागलं. आणि जेव्हा ह्या सगळ्या तक्रारी तिचं मन सहन करेनासं झालं किंवा ती कानावर ऐकत नव्हती, ती ऐकून न ऐकल्यासारखं. कारण काय की त्याच त्या गोष्टी आणि त्यामुळे तिचं मन मरून गेलं. आणि आता तिला काही बोलण्याचा फरक पडत नव्हता, काही तिचं ऐकण्याचा तिचा फरक पडत नव्हता. आता तिच्या नात्यात फक्त एक औपचारिकपणा उरला होता. काही पतीचा व्यवहार असा असतो की ते पत्नीच्या कामाची कधी तारीफच करत नाही, तिच्या कामाला कधी नोटीस सुद्धा करत नाही. जसे की घराची काम आहे, साफसफाई आहे, कुटुंबाची जबाबदारी घेणे आहे किंवा मुलांना सांभाळणे आहे, मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडणे आहे.
हे सर्व काही जसं तिची ड्युटी आहे असं सगळं पतीला वाटतं आणि त्यामुळे ते तिच्याकडे लक्ष देत नाही आणि ती सुद्धा चुपचाप करत जाते. पत्नीला तेव्हा खूप दुःख होतं जेव्हा तिच्या मेहनतीला काहीच किंमत नसते. सर्वात जास्त दुःख तेव्हा होतं जेव्हा पती सर्वांसमोर पत्नीला कमी समजतो, मग ते मित्रासमोर असो वा कुटुंबासमोर असो, परिवारासमोर असो. जेव्हा पत्नीचा आत्मसन्मान एका झटक्यात तुटला जातो की जेव्हा पती तिच्याबद्दल काही वाईट बोलतो तेव्हा तिचा आत्मसन्मान दुखावला जातो. आणखी एक गोष्ट आहे किंवा एक पैलू आहे की भावनात्मक दुरावा. कित्येकदा पतीचं असं होतं की त्यांच्या कामात ते एवढे व्यस्त होतात की ते दुर्लक्ष करतात. त्यांना फरकच पडत नाही पत्नीला काय वाटत आहे. प्रेम, आपुलकी ह्या गोष्टीला त्यांच्या लेखी काहीच किंमत नसते आणि तेव्हा ते नातं मजबुरी बनते ज्यामध्ये कधीच ओलावा नसतो. हे एक कटू सत्य आहे. पती फक्त त्याचं खरं करतात. पत्नीचा आवाज दाबला जातो किंवा दुर्लक्ष केल्या जाते. तेव्हा एक वेळ अशी येते की जे हृदयात आपुलकी होती तेही संपते आणि जर नातं निभवायचंच असेल तर पतीला हे समजून घ्यावं लागेल की पत्नी एक स्त्री म्हणजे केवळ कठपुतली नाही जे त्याच्या इशाऱ्यावर नाचत राहील. तिलाही मन असते, तिलाही सन्मान हवा असतो, तिलाही मान हवा असतो, समजदारीसुद्धा हवी असते जी ती पतीकडून अपेक्षा करते आणि त्यामुळे हळूहळू मनाने ती दूर जाऊ लागते आणि जेव्हा पत्नी मनाने दूर जाते तेव्हा ते तिरस्कारात बदलते. तर आता बघू आपण तिसरं कारण आहे भरोसा म्हणजेच विश्वास. एकदा का तुटला ना मग कितीही प्रयत्न करा तो पहिल्यासारखा कधीच बनत नाही. स्त्रीचं हृदय खूप मोठं असतं आणि ती माफ सुद्धा करते परंतु विसरू शकत नाही. खास करून जेव्हा गोष्ट असेल एखादी बेवफाईची किंवा खोटं काही कारणामुळे विश्वास तुटण्याची, तेव्हा त्याचा परिणाम लांबपर्यंत पाहायला मिळतो. बरेचदा पतीला वाटतं की जुन्या गोष्टी झाल्या ना त्या आता कशाला काढायच्या, आता कशाला त्याची आठवण काढायची. परंतु पत्नीसाठी त्या जुन्या गोष्टी राहत नाही तर ती एक अपूर्ण कहाणी असते आणि ती एक अपूर्ण कहाणी मधून ती रोज त्या ह्याच्यातून मनस्थितीतून ती जात असते. ते एक तिच्यासाठी नेहमीसाठी तिच्या मनात घर करून राहते. खास करून जेव्हा वय होतं, मुले मोठे होतात, जीवनात शांतता आलेली असते तेव्हा हे दबलेले प्रश्न पुन्हा जिवंत होतात. शांतता आलेली असते तेव्हा हे दबलेले प्रश्न पुन्हा जिवंत होतात. एक खरं उदाहरण आता पाहू. कविता जी 56 वर्षाची आहे, जेव्हा ती 38 वर्षाची होती तिच्या पतीचे त्याच्या ऑफिसमधल्या कोणत्या स्त्रीसोबत अफेअर होते. कविताने त्यावेळी तिच्या मुलासाठी, समाजासाठी, घराला वाचवण्यासाठी चुपचाप त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. तिच्या पतीने माफी मागितली आणि गोष्टी संपल्या होत्या असे सर्वांना वाटलं. परंतु गोष्टी काही संपल्या नाही. कविता कधी समोर जाण्याचा तिने प्रयत्न केला परंतु तिने तिच्या पतीवरचा विश्वास पुन्हा वापस मिळवू शकली नाही. पतीला वाटलं की सर्व ठीक आहे परंतु कविताच्या मनात ती टोचणी नेहमीसाठी लागून राहिली. आता ती ज्या वयाच्या टप्प्यावर आहे की जिथे तिला भावनात्मक सहारा हवा आहे, सर्वात जास्त गरज आहे, तेव्हा तिचा तो पुन्हा ती जखम टोचायला लागली.
ती विचार करते, मी सर्व माफ केलं, परंतु माझ्यासोबत जस्टिस झालं का? आणि कधी ह्या छोट्या गोष्टीवरूनही तिला वाटतं की पुन्हा खोटं बोललं जात नसेल ना, पुन्हा काहीतरी लपवलं जात नसेल ना, आणि ती बेचैन होती. कधी शांत होती ती, आता पुन्हा ती पेटली जाते. पतीला हे वाटूच लागतं की पत्नी विनाकारणच शक करते आहे, परंतु सत्य हे आहे की ती कधी त्या शकमधून बाहेर पडलीच नाही. तिला पडताच आलं नाही, ती फक्त चूप राहिली. परंतु आतून रोज त्या विश्वासाला जोडण्याचा ती प्रयत्न करत राहिली. आणि जेव्हा पतीने कधी पुन्हा त्या दुःखाला समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही, तर ते तिरस्काराचं बीज हळूहळू वाढू लागलं. अशात एक नातं दिसायला बरोबर वाटू शकतं, परंतु आतून मात्र ते अगदीच खोकला झालेलं असतं. नंतर पत्नी अशा मोडवर पोचते की जिथे तिच्याजवळ प्रेमाऐवजी तक्रार आणि दुःख शिल्लक असते. कटू सत्य हेच आहे की नात्यात झालेला विश्वासघात, मग तो एकदा असो वा वारंवार असो, छोटा असो की मोठा असो, परंतु त्याचा असर मात्र गंभीर होतो. आणि त्यावर जर पुन्हा बोललं नाही, तर त्याला पूर्णपणे समजून घेतल्या गेलं नसेल, तर ते नातं फक्त नावाचं राहतं, नावापुरतंच शिल्लक राहतं. पतीने काही चूक केली आहे ह्याची गरज तर जरूर आहे की माफी मागून थांबल्या जाईल. त्यांनी माफी मागितली ही गोष्ट ठीक आहे. एकदा माफी मागून ते थांबल्या जाईल का? नाही. तर त्यासाठी त्याला गरजेचं आहे की त्याने त्या भरोशाला प्रत्येक दिवशी थोडं थोडं पुन्हा वापस आणण्याचा प्रयत्न त्याला करावा लागेल. जेव्हा स्त्रीचा भरोसा तुटतो तेव्हा ती चूप राहते, परंतु त्या चूपमध्ये, त्या मौनामध्ये जे दुःख असतं ते त्या प्रेमाचा आता तिरस्कारात बदल झालेला असतो. कारण ते प्रेम आता शिल्लक राहत नाही, तर त्या प्रेमाचं रूपांतर तिरस्कारामध्ये होतं. कारण काय, तर तिचा विश्वास मात्र त्याने तोडलेला असतो, तिचा भरवसा त्याने तोडलेला असतो, आणि त्यामुळे ती आतून तुटल्या जाते आणि ती तिरस्कार करायला लागते. नात्यात तर राहते, परंतु नातं मात्र नावाचंच नातं असतं. आता बघूया चौथी गोष्ट. जेव्हा एक स्त्री 50 वर्षाच्या वयाची होते, तेव्हा ती जीवनाला एक नवीन नजरेने बघायला सुरुवात करते. आता मुले मोठे झालेले असतात, घराच्या जबाबदाऱ्या थोड्या कमी झालेल्या असते, आणि ती अचानक स्वतःला एक प्रश्न विचारते की मी कोण आहे, मी कोण आहे. वर्षानुवर्ष तिने स्वतःसाठी ती जगलीच नाही. ती जगली पतीसाठी, ती जगली मुलांसाठी, ती जगली सासू सासऱ्यांसाठी आणि पूर्ण घरासाठी. स्वतःची पसंत, स्वतःची इच्छा, सर्व काही तिने मागे सोडलेलं होतं. परंतु आता जेव्हा तिला थोडा वेळ तिच्याजवळ आहे, आता ती विचार करते की आता स्वतःसाठी आपण जगावं. काही नवीन शिकायचा प्रयत्न करते, नवीन शिकायला पाहते, कुठे बाहेर जाऊ पाहते, परंतु स्वतःच्या मनाचं काही करू पाहते. तेव्हा पतीच्या त्या जुनाट भुरसट विचाराला तिला पुढे जावं लागतं. पतीच्या त्या विचारावर आता त्या वयात काय करायचं आहे? आराम कर की, घर सांभाळ, अजून काय पाहिजे तुला? ह्या अशा प्रश्नाला तिला सामोरं जावं लागतं. काय करशील बाहेर जाऊ? काय आहे बाहेर? घर सांभाळ, घरीच राहा, तुला आणखी काय हवं आहे? आणि तिची जी काही करण्याची इच्छा असली तर ती इच्छा मात्र दाबल्या जाते. आणि काय होतं की इथूनच सुरू होतं खऱ्या संघर्षाला. पत्नीला वाटतं की तिची स्वतःची काही ओळखच नाही आहे, तिचं काही अस्तित्वच नाही आहे, फक्त एक आई म्हणून,
फक्त एक पत्नी म्हणून, फक्त एक सून म्हणून आणि फक्त एक मुलगी म्हणून एवढंच तिचं अस्तित्व. माणूस म्हणून तिचं अस्तित्वच नाही. आणि आपण आता बघूया, एका कहाणीवरून तुमच्या लक्षात येईल किंवा एक उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. त्या उदाहरणावरून तुमच्या असं लक्षात येईल की हे नफरत किंवा हे तिरस्कार का वाढीस लागतो. तर आता बघूया आपण, एक उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. एक नीलम जी आता 51 वर्षाची आहे. नीलम नावाची स्त्री 51 वर्षाची आहे. नेहमी घरात व्यस्त असायची, परंतु आता ती काही नवीन करायला पाहत आहे. तिला पेंटिंगची आवड होती, तर तिने एक कोर्स जॉईन केला. सुरुवातीला सर्व काही ठीक होतं, परंतु काहीच दिवसानंतर तिच्या पतीच्या व्यवहार बदलला. त्याने तिची मजाक करायला सुरुवात केली, तिची चेष्टा करायला सुरुवात केली, की तिला कमी लेखू लागला. आता घराची जबाबदारी सोडून हे सर्व करण्याची गरज काय आहे. नीलमला प्रत्येक वेळी हे ऐकायला लागायचं की ती तिची हद्द पार करत आहे, ती तिच्या आता मर्यादा सोडत आहे. आणि हेच शब्द तिला वारंवार ऐकायला यायला लागलं किंवा तिला ऐकवल्या जाऊ लागलं की तू तुझी मर्यादा विसरत आहे, मर्यादा सोडत आहे. आणि हळूहळू नीलमने कोर्स सोडून दिला आणि पुन्हा तेच जुनं रुटीन तिचं चालू केलं. परंतु तिच्या चेहऱ्यावरचं हसू हमेशासाठी, नेहमीसाठी गायब झालं. आता नीलम फक्त जगत आहे, खुश मात्र नाही. तिच्या मनात जी गोष्ट सलत आहे ती आहे की तिचा पती तिच्या स्वातंत्र्याला घाबरला. सत्य तर हेच आहे ना. जेव्हा पत्नी स्वतःला एका माणसासारखं जगण्याचा विचार करते, स्वतःच्या मनातील आवाज ऐकायचा विचार करते, पण पतीला हे वाटतं की कदाचित ती त्याच्या कंट्रोलच्या बाहेर जात आहे. आणि जेव्हा हे सत्य आहे की तिला फक्त स्वतःसाठी थोडासा वेळ हवा असतो, तिला फक्त स्वतःसाठी जगण्यासाठी तिला वेळ हवा असतो. कित्येक पतीला वाटतं की फ्रीडम नात्यासाठी धोक्याचं आहे. पत्नीला जर फ्रीडम दिलं, स्वातंत्र्य दिलं, तर ते नातं त्यांचं धोक्यात येऊ शकतं, असं बऱ्याच पतीला वाटतं. परंतु हकीकत तर ही आहे, जेव्हा तुम्ही पत्नीला सपोर्ट मिळेल, तुम्ही सपोर्ट कराल, तर ती आणखी भक्कम त्या नात्यासाठी उभी राहील. कारण कटू सत्य मात्र हेच आहे की एका स्त्रीची ओळख फक्त दुसऱ्याची सेवा एवढ्यावरच आता मर्यादित राहते. आणि ती जेव्हा त्या चौकटीतून बाहेर पडू पाहते, तेव्हा तिला रोखल्या जातं, तेव्हा ती आतल्यात तुटल्या जाते. एका वयानंतर प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझं काही ऐकावं, कारण वयाच्या एका टप्प्यानंतर ती पक्वता येते आणि त्या वेळी वाटतं की माझंही विचार ऐकल्या जावा, माझंही काही ऐकलं जावं, माझ्याही मनातल्या गोष्टीला महत्त्व द्यावं. आणि जर आपल्या पत्नीच्या स्वप्नांची कदर करणार नाही पती, तेव्हा ती हळूहळू त्या नात्यापासून दूर जायला लागते. आणि त्यासाठी गरजेचं आहे पतीने आपल्या पत्नीच्या इच्छांना समजून घेणे, तिला साथ देणे आणि तिला उडण्याचे स्वातंत्र्य देणे. कारण की स्त्रीला जेव्हा आपली ओळख मिळते ना, तेव्हा ती पूर्ण मनाने आपलं नातं स्वीकारते आणि आपलं नातं स्वीकारून जगते. नाहीतर त्या नात्यात फक्त शांती राहते, प्रेम नाही राहत. आणि जिथे प्रेम नसेल तिथे हळूहळू नाराजी आणि मौन हेच उरतं. आणि हीच नाराजी, हेच मौन शेवटी तिरस्कार पैदा करतं, जो आवाज न करता सर्व काही संपवते. आणि जर तुम्ही तिच्याशी समजून वागले तर नातं मात्र पुन्हा पूर्ववत होऊ शकतं.
तिला फक्त गरज असते समजून घेण्याची, तिच्या स्वप्नांना बळ देण्याची. आणि बघा त्यानंतर काय दिसेल की ती तुमच्यासोबत भक्कमपणे उभी राहिलेली दिसेल. आता आपण जाऊ समोर जाऊ. 5वी आणि शेवटची ही गोष्ट आहे की जेव्हा कोणती पत्नीला हे जाणवेल की तिच्या बोलण्याची कदर होत नाही, तिच्या विचाराला ऐकल्याच जात नाही किंवा तिच्या केलेल्या कामाला जराही महत्त्व दिल्या जात नाही, तेव्हा हळूहळू तिच्या मनात खालीपण निर्माण होतं. आणि हेच खालीपण पुढे जाऊन राग आणि तिरस्काराचं रूप घेतं. कोणत्याही स्त्रीला सर्वात गरजेचं असतं की तिला तिच्या नात्यात बरोबरीचा दर्जा मिळावा. तिला फक्त पत्नी म्हणून नाही तर एक माणूस म्हणून समजल्या जावं. जेव्हा ती काही बोलत नाही तेव्हा तिचं ऐकावं. जेव्हा ती काही बोलत नाही ना तेव्हा ती मनाने खूप दूर गेलेली असते, हे समजून घ्यावं. आता बघा तिच्या माफक इच्छा असतात की तिचं बोललेलं ऐकावं किंवा जेव्हा तिला काही जाणवते त्याकडे दुर्लक्ष करायला नको, तिच्याकडे लक्ष द्यावं. परंतु जेव्हा हे वर्षानुवर्ष होत राहतं की पती तिचं बोलणं मधातच तोडतो, तिच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतो किंवा प्रत्येक निर्णयात फक्त त्याचाच अधिकार चालतो, तर ती स्त्री हळूहळू ती स्वतःत गुंतून जाते. आता तुम्ही विचार करा, जर कोणी सकाळपासून तर रात्रीपर्यंत घर सांभाळते, मुले सांभाळते, कुटुंबाची देखभाल करते, जेवण बनवते आणि तरी सुद्धा तिला ऐकायला मिळतं की तुला काहीच करता येत नाही, तर कसं वाटेल नाही का? कदाचित हेच ऐकून ती आतल्या आत तुटल्या जाते. हे एक खूप सत्य आहे. आता आपण बघू एक सत्य उदाहरण तुम्हाला सांगते मी. रीना नावाची एक 52 वर्षाची स्त्री आहे, जिने तिच्या आयुष्याचे 30 वर्ष आपल्या परिवाराला दिले. तिचा पती एका मोठ्या ऑफिसर आहे, मोठ्या हुद्द्यावर आहे आणि स्वतःला खूप व्यस्त समजतो. रीना सकाळी उठून घरातले सगळे कामं करते, मुलांना सांभाळते, मुलांचा अभ्यास घेते, सासू सासऱ्याकडे लक्ष देते आणि पतीचं प्रत्येक काम ती न बोलता करते. परंतु जेव्हा तिचं कधीही तिच्या मनातल्या काही बोलायला जर गेली ती, तर तिचं ऐकल्या जात नाही, पती ऐकत नाही. पती व्यस्त असतो किंवा म्हणतो की आता तू मला शिकवू नको, मला काय करायचं ते, मला तू माझ्या कामात तू ढवळाढवळ करू नको किंवा तू बोलू नको, तुला काही कळत नाही. तेव्हा रीनाच्या कामाचं कौतुक करणं तर सोडाच, कौतुक कधी केलेलंच नसतं. तिला धन्यवाद सुद्धा दिलेले नसतात की तिने सांभाळलं. उलट जेव्हा कधी तिच्याकडून चूक होते तेव्हा तिला ऐकायला मिळतं की तुला काही कळत नाही, म्हणूनच तुझ्याकडून ह्या चुका होतात. आणि हळूहळू रीनाने बोलणंच बंद केलं. आता ती एक मशीनसारखी जगते, जिच्या मनात काही भावनाच नाही. जेव्हा एखादी स्त्री स्वतःला इतकं दुर्लक्षित समजते तेव्हा तिच्या मनात प्रेमाची जागा खाली पण घेते, नाराजीने भरते आणि बऱ्याच पतीला असं वाटतं की पैसा कमावणे सर्वात मोठं योगदान आहे. परंतु सत्य हे आहे की एका स्त्रीचं मानसिक व भावनात्मक योगदान, पुन्हा एका स्त्रीचं मानसिक व भावनात्मक योगदान कोणत्याही कमाईपेक्षा कमी राहत नाही. जेव्हा तिच्या भावनाकडे दुर्लक्ष केलं जातं तेव्हा ती स्वतःला एक प्रश्न विचारायला लागते की मी खरंच कोणासाठी काहीच महत्त्वाची नाही आहे, माझा काहीच सन्मान नाही आहे, मला काहीच मान नाही आहे, फक्त मी या घरात एक मशीन आहे, घर सांभाळणारी आहे. आता इथे आणखी एक गैरसमज होऊ शकतो, तो म्हणजे तुम्ही शब्दांनी कदाचित बोलून दाखवत असाल की धन्यवाद, तू काम केलं, परंतु शब्दापेक्षाही काही गोष्टी खूप गरजेच्या असतात, शब्दाने नाही येत त्या.
तर येतो तो समजदारीने, ते दिसते तिला व्यवहारातून, तुमचं जे व्यवहार आहे त्या व्यवहारातून आणि तुमच्या आपुलकीतून ते तिला दिसते. दररोजच्या छोट्या छोट्या गोष्टीतून तिला दिसून येते. जर एक पत्नी साठी तुम्ही बस एवढंच करा की पत्नीचं बोलणं तुम्ही लक्ष देऊ नये का, तिचा विचार घ्या, तिच्या कामाचं कौतुक करा. हां, आणि कधी कधी हेही म्हणा की तुझ्याशिवाय हे सगळं शक्य नव्हतं, तू होती म्हणून मला हे शक्य झालं. कधी कधी हेही म्हणून बघा आणि मग बघा बरंच काही बदललं जातं. परंतु कटू सत्य हेच आहे की जेव्हा तिला ह्यापैकी काहीही ऐकवल्या जात नाही किंवा तिच्या उलट तिला वागणूक दिल्या जाते आणि मग ती काम तर करते, तुमचं सगळंच काही करते, घरात सगळं काही करते, परंतु तुमची इज्जत तिच्या मनात आहे म्हणून नाही, तुमचा आदर आहे तिच्या मनात म्हणून नाही, तर ते तिचं रुटीन आहे, तिला ते करावंच लागतं. कारण तिची ती जबाबदारी आहे, तिचं ते कर्तव्य आहे. हे सब म्हणून ती करत राहते, ती आदत बनून राहते, तिची ती आदत झालेली असते. आणि मग काय होतं की प्रेम सुटतं आणि प्रेम सुटलं की हळूहळू स्त्री एक अशी स्त्री बनते की जी तिरस्कार तर दाखवत नाही, परंतु आतल्या आत त्या नात्यापासून वेगळी झालेली असते. आणि जर नात्याला तुम्हाला सांभाळायचं आहे, तुम्हाला जर वाटत असेल की हे नातं आपल्याला सांभाळायचं आहे किंवा हे नातं आपलं पूर्ववत झालं पाहिजे, तर सर्वात पहिले तुम्ही पत्नीला तो सन्मान द्या. ती वर्षानुवर्षापासून जो सन्मान ती डिझर्व करते, हाच एक बदल नात्याला जगण्या योग्य बनवते किंवा नात्याला पूर्ववत करू शकते. बघा मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओत एवढंच. जर हा व्हिडिओ तुम्हाला पसंत आला असेल, आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच बेल आयकॉनला क्लिक करा, ज्यामुळे पुढचा व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ येईल. आणि कमेंटमध्ये जरूर तुमच्या प्रतिक्रिया लिहा. भेटू उद्या नव्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतः मस्त राहा आणि खुश राहा. त्याचबरोबर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.